श्री स्वामी समर्थ. मार्चपासून या राशींच्या संपत्तीचा मार्ग मोकळा. मंगळ चंद्राचा पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग. देवी लक्ष्मी खुश. पैसा, नोकरी, प्रेम सर्व काही मिळणार. ते म्हणतात ना, एकदा का माणसावर देवी लक्ष्मीची कृपा झाली की मग त्याला यशाची शिडी चढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्याला त्याच्या आयुष्यात हवं ते मिळतं. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर माणसाच्या चांगल्या वाईट परिस्थिती मागे ग्रहांची शुभ अशुभ स्थिती देखील कारणीभूत असते. ज्योतिषांच्या मते ग्रहांचा असाच एक शुभ संयोग मार्च महिन्यात बनत आहे. मंगळ आणि चंद्र महालक्ष्मी राजयोग निर्माण करतील, ज्यामुळे काही राशींना अचानक संपत्ती, पदोन्नती आणि आर्थिक बळ मिळेल. या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घेता येईल. चला तर मग जाणून घेऊयात त्याच भाग्यशाली राशींबद्दल. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पंचांगानुसार 16 मार्च 2026 रोजी विशेष ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. मंगळ आणि चंद्र यांची अनुकूल स्थिती महालक्ष्मी राजयोग निर्माण करेल. ज्योतिषशास्त्रात हा योग संपत्ती, समृद्धी, आराम आणि आर्थिक बळ देणारा मानला जातो. त्याचा प्रभाव सर्वच 12 राशींवर पडेल, परंतु हा काळ विशेषतः काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात वाढ आणि गुंतवणुकीमध्ये नफा मिळण्याची देखील शक्यता आहे. महालक्ष्मी राजयोग म्हणजे काय? तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा मंगळाची शुभदृष्टी चंद्रावर पडते किंवा दोन्ही ग्रह केंद्रस्थानी किंवा त्रिकोणात मजबूत स्थितीत असतात किंवा ते एक युती करतात, तेव्हा हा राजयोग फलदायी असतो. या प्रभावामुळे अचानक आर्थिक लाभ, पदोन्नती, नवीन संधी आणि आर्थिक स्थिरता मिळू शकते. हा योग एखाद्या व्यक्तीला आर्थिक प्रगती, प्रतिष्ठा आणि आराम प्रदान करतो. शिवाय रखडलेल्या प्रकल्पांनाही गती मिळण्याची शक्यता असते. पैसा इतका येतो की तो व्यक्ती तो हाताळू शकत नाही. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना 16 मार्च पासून मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत. त्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय महालक्ष्मी. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या खूपच शुभचिन्हे दिसत आहेत. मंगळ आणि चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे अचानक आर्थिक लाभाच्या संधी देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकते. त्यासोबतच जुन्या गुंतवणुकीमुळे नफा देखील होईल आणि नवीन व्यवसाय योजना देखील यशस्वी होतील. पदोन्नती आणि सन्मान मिळण्याची देखील शक्यता आहे. कुटुंबात आनंद आणि आराम वाढेल. दीर्घकाळ रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील. तसेच या काळात तुमचे मनोबल देखील उंच राहणार आहे आणि तुम्ही नवीन संधी देखील तुमच्या हातातून निसटू देणार नाहीत. मिळणाऱ्या त्या नवीन संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेणार आहात आणि यश मिळवणार आहात. त्यासोबतच या काळामध्ये धनलाभाचे योग देखील तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे. त्यासोबतच या काळात उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होऊ शकतात. त्यासोबतच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. तसेच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळताना दिसणार आहे. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांना मार्च 2026 पासून त्यांच्या कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ मिळू शकते. त्यांना नोकरीत प्रगती किंवा व्यवसायात नफा देखील मिळू शकतो. आर्थिक स्थिरता येईल आणि गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यामुळे या वेळेत तुम्ही नक्कीच गुंतवणूक करू शकता. त्याचे तुम्हाला भविष्यात नक्कीच चांगले फायदे प्राप्त होतील. कुटुंब आणि मित्र त्यांना पाठिंबा देतील. तसेच मानसिक ताण देखील तुमचा या काळामध्ये नक्कीच कमी होईल आणि सुखसोयी वाढतील. तसेच तुमच्या जुन्या प्रकल्पांना आणि योजनांना नवीन दिशा देण्याची वेळ आली आहे. आर्थिक लाभाच्या अनपेक्षित संधी देखील मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील सुधारणार आहे. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडताना तुम्हाला या काळामध्ये दिसणार आहेत. त्यासोबतच या काळामध्ये कुटुंबामध्ये आनंदमय आणि प्रसन्न वातावरण असणार आहे. तसेच ज्या लोकांचे लग्न ठरत नाहीयेत त्या लोकांसाठी या काळामध्ये लग्नाचे उत्तम प्रस्ताव देखील येऊ शकतात आणि तुमचे लग्न देखील ठरू शकते.
त्यानंतर आहे वृश्चिक रास. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर आहे. तुमचे व्यावसायिक जीवन आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. व्यवसायात वाढ आणि नवीन संधी देखील उघडतील. आर्थिक लाभाच्या संधी अचानक निर्माण होतील आणि गुंतवणुकीतून चांगला नफा देखील मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील. जुने वाद मिटू शकतात आणि प्रलंबित कामे देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकतात. या काळात तुम्ही तुमच्या योजना संयम आणि समजूतदारपणे पुढे नेल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला उत्तम यश प्राप्त होऊ शकेल. तसेच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या काळामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद येणार आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने मिटणार आहेत. त्यासोबतच हा येणारा काळ तुमच्यासाठी चारही बाजूने लाभच लाभ घेऊन येणारा ठरणार आहे. कारण माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये खास करून तुम्हाला प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी देखील मार्च महिना तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आनंददायी घटना घेऊन येणारा ठरणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद येणार आहे. मार्च महिना तुमच्यासाठी खास करून एखादी आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच या काळामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते. तसेच जे लोक बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे. सोबतच तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी होणार आहात. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे. या काळात तुम्ही घर, वाहन किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना अतिशय खास राहणार आहे. या महिन्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घटना घडणार आहेत. त्यासोबतच हा काळ खास करून तुमच्या मनासारखी एखादी इच्छा प्राप्ती करणारा ठरणार आहे. या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा प्राप्ती नक्कीच पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच बिझनेस करणाऱ्या लोकांना या काळामध्ये खास करून त्यांच्या बिझनेसमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्यासोबतच व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात अधिक मुनाफा देखील प्राप्त होऊ शकतो. या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. तसेच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना मार्च महिन्यामध्ये मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्या राशी होणार आहेत गडगंज श्रीमंत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका.